महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, सरकारचे लाखो रुपये जातात कोणाच्या घशात? पडसण शासकीय आश्रमशाळेतील संतापजनक वास्तव, विद्यार्थ्यांना कारागृहासारख्या यातना। आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करते। मात्र हा निधी नेमका कोणाच्या घशात जातो आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत काय पोहोचते याचा जिवंत पुरावा सुरगाणा तालुक्यातील पडसण येथील शासकीय आश्रमशाळेत समोर आलाय। या शाळेतील 440 निवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळपावणे विद्यार्थी आहेत की कारागृहातील कैदी, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख कृष्णा चौधरी यांच्यासह जिल्हा व्यवस्थापन समितीचे सदस्य पंडित जाधव अशोक गावित यांनी पडसण येथील शासकीय शाळेला अचानक भेट देऊन पाहणी केली। या पाहणी दरम्यान आश्रमशाळेतील सुविधांचा बुरखा फाटलाय। पाहणी दरम्यान समोर आलेले धक्कादायक वास्तव, थंडगार जमिनीवर झोपण्याची वेळ। आश्रमशाळेत 440 विद्यार्थी निवासी राहत असतानाही त्यांच्यासाठी पुरेशा खाटा आणि बिछाण्याची सोय करण्यात आलेली नाही। लहान मुलांना रात्री गारठ्यात जमिनीवरच झोपावे लागत आहे। रात्री 9 वाजता अंधारात कपडे धुण्याची कसरत, विजेची योग्य सोय आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांना रात्री 9 वाजेच्या सुमारास अंधारात चाचपडत आपले कपडे धुवावे लागत आहेत। शौचालयांची दुरावस्था, उघड्यावर जाण्याची नामुष्की। आश्रमशाळेत पुरेशी व स्वच्छ शौचालय उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने उघड्यावर शौचास बसावे लागत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून कोणत्याही गंभीर आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शासनाचा निधी जातोय कुठं? आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांवर कोट्यवधी रुपयांची तरतूद कागदावर दाखवली जाते, मात्र पडसण आश्रमशाळेतील ही विदारक स्थिती पाहता हा निधी नेमका कोणाच्या घशात जाते, असा थेट सवाल उपजिल्हा प्रमुख कृष्णा चौधरी यांनी उपस्थित केलाय। 440 निष्पाप बालकांना मानवी हक्कांपासून वंचित ठेवून नरक यातना सहन करायला लावल्या जात आहेत। या गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक सोयीसुविधा त्वरित पुरविण्यात याव्या, अशी जोरदार मागणी करण्यात आली। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे। तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा पडसण ह्या ठिकाणी रात्री आम्ही एक गावाच्या नात्याप्रमाणे, गावाच्या ग्रामस्थच्या नात्याप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही भेट देता रात्री त्या ठिकाणी गेल्यानंतर जी शासनाने जी त्यांच्या व्यवस्था केली पाहिजे, जी आदिवासी मुलांसाठी जी सुविधा दिली पाहिजे त्या पद्धतीची सुविधा आढळून आली। जसे की कैदी असतात कैदीगृहामध्ये, अशा पद्धतीची त्या ठिकाणी ती परिस्थिती आम्हाला पाहायला भेटली। त्यावेळेस आम्ही शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, अध्यक्ष असेल, त्यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली त्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी जर एवढं शासन खर्च करतं आहे तर ह्या ठिकाणी हे मुलं जर कैद्यासाठी त्यांची व्यवस्था या ठिकाणी आहे तर हे शासन याच्यावर लक्ष का देत नाही। तर त्यावेळेस त्यांच्यासुद्धा एक तोंडून उत्तर मिळालं की ह्या ठिकाणी आम्ही आमच्या मागण्या करतो, आम्ही मागणी करतो, परंतु त्याच्याबद्दल शासन जर डोकीच उचलत नाही तर हे कोणी करायचं। म्हणून आम्ही या ठिकाणी ठरवलं का काहीतरी इथलं न्याय मिळलं पाहिजे, आदिवासीसाठी न्याय मिळवून दिला पाहिजे। असं आम्ही या ठिकाणी कुठंतरी एक निवेदनाद्वारे आम्ही तो प्रयत्न करणार आहेत आणि नाहीच ते कुठे सोयीसुविधा नाही उपलब्ध झाल्या तर आम्ही उपोषण करू। परंतु या आदिवासी मुलांना आणि इथल्या शिक्षकांच्या अडचणी असतील ह्या प्रश्न सोडवायचे निश्चितपणाने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू, असं या ठिकाणी आम्ही बोलतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।